हा चिवडा इतका कुरकुरीत झाला आहे आणि हाताला अजिबात तेलसुद्धा लागत नाही आहे. तर 1 किलो पातळ पोहे घेतले होते आणि त्यापासून हा चिवडा तयार करून घेतला आहे. तर सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, थोडं चाट मसाला हवं असेल तर चाट मसाला घालू शकता आणि 6 चमचे मी साखर घेतली आणि छान हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पिठी तयार करून घेतली आहे. त्यानंतर हे 1 किलो पातळ पोहे आहेत जे मी चाळून घेते आहे, म्हणजे जो काही चुरा असेल तो निघून जाईल. आणि इकडे कढई तापायला ठेवली होती, त्यामध्ये मिरचीचे तुकडे घातले आहेत. ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि परतताना अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं, म्हणजे तो कुरकुरीतपणा येतो. आणि बाकीचे आपण जे जिन्नस घालतो, शेंगदाणे, फुटाणे, त्याला तिखटपणा आणि थोडं मीठसुद्धा लागलं जातं, त्यामुळे चिवड्याला चव छान येते. मिरची तळल्यानंतर इथे शेंगदाणे तळून घेतले, त्यानंतर इथे फुटाणेसुद्धा तळून घेतलेत, खोबऱ्याचे काप घालून घेते आणि ते सुद्धा छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेते. आधी आपण इथे मिरची घातली आहे, कारण बाकीचे जे जिन्नस आहे त्यालासुद्धा मिरचीचा थोडा तिखटपणा येईल आणि चिवडा छान चटपटीत आणि तिखट होईल. त्यानंतर घातलेत काजू, बदाम आणि नंतर घातलेत हे बेदाणे. सगळं छान तळून झाल्यानंतर शेवटला आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता छान धुवून स्वच्छ करून सुकवून घेतला होता आणि नंतर तो तळून घेतलेला आहे. तर इथे कढई घेतली आहे, कढईमध्ये पोहे घातलेत, गॅस अजून बंदच आहे. त्यामध्ये मीठ घातलं आहे अर्धा चमचा आणि मग गॅस चालू केलं आणि पोहे छान आपल्याला असे थोडेफार गरम करून घ्यायचेत. इथे मी पोह्यांना थोडं ऊन दाखवलं होतं, त्यामुळे पोहे अजून कुरकुरीत आणि छान तयार चिवडा होतो, अजिबात नरम होत नाही. आणि मग गरम केल्यानंतर इथे एका छोट्याच कढईत, ज्या कढईत आपण बाकी जिन्नस तळले होते त्या कढईमध्येच आपण इथे मोहरी, जिरं, कुटलेले धणे, कुटलेले जिरे, थोडंसं तीळ, हिंग, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा इतकी हळद घातली आणि ती फोडणी लगेचच गरम असतानाच आपल्याला ह्या पोह्यांवरती घालून घ्यायचे. इथे पोहेसुद्धा कोमट आहेत आणि फोडणीसुद्धा गरम गरम आहे. लगेचच ह्या पोह्यांना गरम गरम फोडणी घातली की त्याला रंगसुद्धा छान होतो. तर सर्वात आधी आपण जी पिठी तयार करून घेतली होती, आमचूर पावडर, मीठ आणि साखर, तीसुद्धा घालून घेतली आहे आणि जे तळलेले जे जिन्नस होते ते सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेते. 1 चमचा ही पिठी आधी ठेवली होती आणि 2 चमचे पिठी पोह्यांवरती लावून घेतली होती. वरतून 1 चमचा पिठी साखरेची घातली आहे, त्यामुळे बाकीच्या जिन्नसांना सुद्धा छान लागतं आणि पोहे छान तयार होतो. तर परातीमध्ये असं मिक्स करता येत नाही, त्यामुळे एक मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये असं टॉस करून घ्यायचं आहे. तर 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा इथे 1.5 किलोच्या प्रमाणात झालेला आहे. कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे, अजिबात तो नरमसुद्धा होत नाही. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. बाय बाय.